सुंदर अशा आनंदी आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे।
गणरायाला वंदन करून जो की विघ्नहर्ता आहे आणि आपल्या संस्कृतीत आपण सर्वात प्रथम हे गणरायाचं स्तवन करून कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करत असतो. तर अशा या गणेश प्रिय भक्त मंडळींनी आणि आमच्या या मराठी विभागाच्या विद्यार्थिनींनी सुंदर अशी नांदी सादर केलेली आहे. आता मी आमचे मराठीचे विभाग प्रमुख तसेच आजचे आपले मान्यवर श्री नवसोबराव सर तसेच संजय सर यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावे आणि त्यानंतर कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. ज्योतिषां प्रभोव्यः आरोग्य देवी आपल्या मराठी संस्कृतीप्रमाणे आपण दीपक प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुंदर अशी सुरुवात करत आहोत. हा जो दीप आहे तो आपल्याला अंधकाराकडून अज्ञानाकडून तेजाकडे म्हणजेच ज्ञानाच्या प्रकाशाकडे देणारा हा दीप ठरून आपल्यामध्ये असणारा जो काही अंधकार आहे, जे काही अज्ञान आहे, ते या दीपाच्या तेजोमय अशा संचलनाने दूर व्हावे आणि त्यानंतर सुंदर अशा ज्ञानाचे सकाळ आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात फुलावे. त्यानंतर कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करावा अशी मी आजच्या मान्यवरांना विनंती करतो. जरा टाळ्यांच्या गजरात. त्यानंतर मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर आसन ठेवावं. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर आसन ठेवावं. टाळ्यांच्या गजरात मान्यवरांचं आपण स्वागत करूया. त्याचप्रमाणे संजय गोवेकर सर यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. टाळ्यांच्या गजरात सरांसाठी आपण स्वागत करूया. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासाठी, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासाठी हिच्या संगाने जागल्या दर्या कोऱ्यातील शिळा. आणि मित्रहो, हे खरंच आहे. आपली ही जी भारतीय संस्कृती आहे ती टिकवण्याचं कार्य हे आपल्या मराठी भाषेने केलेलं आहे. आपली ही गोमंत भूमी आणि मराठी भाषा यांचं अतूट असं नातं आपल्या सर्वांनाच ज्ञात असेल. आणि कुसुमाग्रजांनीही हे अगदी योग्य काव्याच्या ओळीमध्ये काही मोजके शब्दांमध्ये सांगितलेलं आहे. आपण 27 फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रजांची जन्मतिथी साजरी करतो आणि मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण तो साजरा करतो. त्या प्रित्यर्थ आजचा हा आपला कार्यक्रम. तर मी श्री समीर नाईक सर मराठी विभाग प्रमुख यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत करावे.
धन्यवाद वेदा. फार सुंदर अशा ओळखीसाठी म्हणजे निवेदनासाठी म्हणून किंवा सुंदर अशा सुरुवातीचा जो एक वातावरण निर्मिती आहे त्या वातावरण निर्मितीत जो कंपेअर असतो निवेदक असतो त्याची फारच महत्त्वाची भूमिका असते आणि ती व्यवस्थितरित्या पेललेली आहे. आपल्या मला वाटतं मी थोडासा जास्त वेळ घेईन. मग अशी थोडंसं प्लॅनिंग वेगळं होतं, आता प्लॅन थोडासा चेंज झालेला आहे. आपल्या या आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जे आपल्याला लाभलेले आहेत ते आपले एकदम प्रिय आधीचे एकदम प्रिय विद्यार्थी, आताचे एकदम विद्यार्थी प्रिय शिक्षक आणि असे आपले प्रमुख पाहुणे प्राध्यापक नवसो परब, त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाचे रवी प्राध्यापक संजय गोवेकर सर, सगळी उपस्थित शिक्षक, भावी शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या मित्रांनो, या आजच्या दिनाचं औचित्य तर म्हणजे हा जो दिवस आहे आपण हा भाषा गौरव दिवस आज साजरा करतो. त्याला जसं आपण 27 फेब्रुवारी रोजी हा दिवस साजरा करतो, आपले कुसुमाग्रजांची जयंती आणि त्यानिमित्त भाषा दिन, भाषा गौरव दिन म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. काही कारणामुळे आपण यावर्षी पहिल्यांदाच हा दिवस जरासा एक्सटेंडेड स्वरूपात हा दिवस साजरा करतो आहोत. 10 तारीख 10 मार्च. आता इथं उपस्थित असलेल्या तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करणं हा तर म्हणजे या भाषणाचा हेतू आहे. पण तरीही आता थोडंसं अजून स्वातंत्र्य घ्यायची पाहतो, कारण इथं अजून आपले प्रिन्सिपल साहेब नाही, अजून एक दोन आपल्याला पाहुणे लाभले होते, पण इथं आल्यानंतर लगेच परत त्यांच्या अत्यंत अजून कामं आहेत म्हटल्यानंतर ते परत म्हणजे आपल्या विनंतीला मान देऊन ते इथं आले होते खरं म्हणजे. आणि त्यांची एक दोन त्यांचं भाषण किंवा त्यांचे मार्गदर्शन आपल्याला लावलं असतं, पण ते होऊ शकलं नाही. त्यामुळे जरासं मला थोडासा अजून वाव आहे, जास्त एक दोन शब्द इथं तिथं होऊ शकतील, 2 मिनिटाच्या 5 मिनिटं होऊ शकेल. सुरुवातीला मी सगळ्या मराठीच्या मुलांचं म्हणजे मराठी विद्यार्थी शिक्षकांचं अभिनंदन करू पाहतो. बौद्ध बॅचेस कदाचित सकाळी आल्या आल्या माझा नूर कदाचित पालटलेला असेल किंवा आहे असं तुम्हाला वाटलं असेल. समजा चुकून तसं वाटलं असेल तर ते कसं असतं की आपल्या कुठले जे कार्य असतं, कुठलाही कार्यक्रम आणि त्यात महत्त्वाचा कार्यक्रम ज्यावेळेस आपण आयोजित करतो त्यावेळेस आयोजक यांना त्यानं जरा जबाबदारी असते आणि मग थोडासा ताण येणं किंवा मग त्या बाबतीत थोडीशी चिंता निर्माण होणं आणि मग जे सगळ्या ठिकाणी कुठलंही एकदम किती पिन पॉइंटेड असलं जरी नियोजन असलं तरीही आयोजनाच्या बाबतीत जरासं इथं तिथं किंतु परंतु या गोष्टी राहतात. तशाच काहीशा गोष्टी इथं अपेक्षेप्रमाणे एकदम त्या मनाला खूपच कमी प्रमाणात पण मला दिसल्या, त्यामुळे थोडंसं ताणाचं प्रोजेक्शन झालं असू शकेल. पण त्यातून कसं असतं की आपण ज्यावेळेस थोडंसं कठोरतेचं वगैरे एक कदाचित ॲटलिस्ट आवरण आणतो त्यावेळेस पुढचा कार्यक्रम जरा अजून सोपा होतो आणि त्यात थोडंसं अजून व्यवस्थितपणा येतो. त्यामुळे तो भाग जर वगळला तर तुम्ही मुलांनी इतकं हे व्यवस्थित नियोजन केलेलं आहे. हा कार्यक्रम जो आहे तो यशस्वीरित्या इथं आता सध्या होत आहे, या सगळ्याचं श्रेय तुम्हा विद्यार्थ्यांना आहे. बौद्ध बॅचेस त्यासाठी सगळ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ शकतील. सुंदर विद्यार्थी कार्यक्रमाचं जे आयोजन आहे ते केलेलं आहे. कारण आपल्याला वरवर पाहता हा कार्यक्रम म्हणजे एकदम त्याचं स्वरूप एकदम छोटेखाने असं वाटतं, पण तसं नाही. आपण पाहतो काही कार्यक्रम महिन्याआधी सुरू झालेले असतात, त्याचं आयोजन महिने 2 महिने चालू असल्याचं आपण इथं सुद्धा पाहतो. परंतु या कॉलेजमध्ये या वर्षीचा हा जो कार्यक्रम आहे त्यासाठी आपल्याला तितका वेळ मिळाला नाही. आणि जरासं मला नमूद करावं असं वाटतं ते म्हणजे असं की मी स्वतः इथं उपस्थित नव्हतो आणि ऑफकोर्स म्हणजे तुम्हाला मुलांना त्याची जाणीव होती म्हणा की
आपण म्हणजे मी आणि संजय सर जरा गुजरातला गेलो तर काल रात्री कसे बसे गोव्यात पोचलो. कुणीतरी मुलांनी मला विचारलं की सर आमच्यासाठी काय आणलंय. मी त्यांना त्या कर्तृत्वाची आणि लाडक्याची गोष्ट म्हणजे उदाहरणार्थ एक गोष्टीचं नाव सांगितलं. आम्ही इथं परत सुखरूप आलो ही ठरवली तुमच्यासाठी गिफ्ट आहे. कारण त्या 8 दिवसात आम्ही जे दडपण इथं अनुभवलेलं आहे, 4 भिंतीच्या पलीकडे गुजरात आहे हे आपल्याला त्या पहिल्या 7 दिवसात कळलं नाही. प्रोजेक्ट ज्यावेळेस शुक्रवारी संध्याकाळी 6:30च्या नंतर संपवला कसं तरी, त्यावेळेस आपल्याला कळलं की आम्ही गुजरातमध्ये आहोत आणि आता इथं काहीतरी पाहता वगैरे येऊ शकतो. मग तारीख कधी आहे? 5 तारीख हे मला सर सुनील सरांना मी कसा तरी काही कारणामुळे फोन केला किंवा मेसेज केला. त्यामुळे सरांकडून मला कळलं की अरे आज विनूचं कन्व्होकेशन आहे. खरं म्हणजे मी आणि सुनील सर तिथं जायचं होतं. पण तात्पर्य सांगण्याचा मुद्दा असा, 3 तारखेला आम्ही गेलो होतो. सुरुवातच आपण म्हणतो बा कोकणीत पुष्पा नारळ, आपली फ्लाईट मिस झाली सुरुवातीला जाताना. ऑन द स्पॉट तिथं सगळ्यांनी तोपर्यंत एकदम टवटवीत चेहरे होते, पांढरे फटक पडले सगळ्यांचे. आणि बऱ्याचशा प्रमाणात त्याला मला वाटतं मी ही काय न्यूज आहे फ्लाईट चुकण्याला 16,000 स्वाहा. मग परत तो 16,000चाही विषय नव्हता. आता तुम्ही म्हणाले मी सगळं तुम्हाला का सांगतो आहे, आपले प्रमुख पाहुणे काय सर विषय काय आहे तुम्ही सांगता काय, पण जरा पाहताली याची काय गरज आहे. पण इतक्या प्रचंड ताणात आम्ही तिथं होतो आणि त्यामुळे कुणाशी संपर्क सोडा, व्हॉट्सअपचा सोडा. कारण माझ्याकडून नॉर्मली व्हॉट्सअपच्या बाबतीत गैरसोय होत नाही, दिरंगाई होत नाही. लगेच टाक व्हॉट्सअपवर सतत असतो, कारण कॉल मी रिसीव्ह करत नाही. पण त्या 8-7 दिवसात पहिल्या मला व्हॉट्सअप आहे हे सुद्धा लक्षात नव्हतं. चुकूनच मग कधी असं एकदा आपलं असं केलं की व्हॉट्सअपवर मी होतो असं तुम्हाला वाटलं असेल. त्यामुळे इतक्या प्रचंड दडपणाखालीचा असा तो एक ॲक्च्युली आपला एक्सपिरियन्स होता, अनुभव होता. आणि त्यामुळे इथं मराठीच्या या इतक्या मोठ्या कार्यक्रमासाठी ॲक्च्युली मीही बऱ्याच गोष्टी करणं अपेक्षित आहे. माझ्याकडून मुलांना अपेक्षा असतील हे खान असूनही मी तितक्या प्रमाणात त्याकडे लक्ष देऊ शकलो नाही. याबद्दल मी थोडीशी दिलगिरीही व्यक्त करतो. आणि तरीही तुम्ही त्या चांगल्या पद्धतीनं हे सर्व जे आयोजन केलेलं आहे. कुणी मला म्हणजे जसं मी नावं घेतली तर प्रॉब्लेम कसा होतो, मी 50 मुलांची नावं घ्यायला लागतील म्हणून मी कुणाचंही नाव कधीच कुठल्याही वर्षी घेत नाही. इव्हन संपादक असेल, संपादकीय भूमिका निभावलेली असेल, मग तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आयोजन केलेलं असेल, तुम्ही किती मेहनत घेतलेली आहे हे सगळं तुम्ही जाणता. आणि त्याचं फलित म्हणून हे रांगोळी म्हणा, सुंदर असं हे सादरीकरण म्हणा आणि सगळं आयोजन आपल्या पूर्तीनुसार अगदी अल्पवेळ तुम्ही केलेलं आहे. तर त्यामुळे तुम्ही सगळे अभिनंदनास पात्र आहात. आणि ही गोष्ट मला इथं नमूद करायची होती. तर आता राहिलं भाषा दिनाचा कार्यक्रम. आपले प्रमुख पाहुणे जे आहे, उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट वक्ते, उत्कृष्ट कबड्डी प्लेयर आहे. आणि त्यामुळे मी आणि माझा मुलगा दोन्ही त्यांचे फॉलोवर आहोत. तो त्यामुळे या सगळ्या गोष्टी भाषा आपल्या मराठी भाषा दिनाच्या बाबतीत, जागतिक भाषा दिनाच्या बाबतीत, त्या बाबतीतची माहिती म्हणा किंवा त्याच्याविषयी अजून तुमच्यापैकी सुद्धा काही मुलं बोलतील. तर हा योग त्या भाषेचं महत्त्व, आपल्या या भाषा दिनाचं महत्त्व या ते आपण सगळी जाणतात. पण तरी आपण एक गोष्ट प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करायला हवा. तो म्हणजे असं की सगळीजण जाणतो प्रत्येक भाषा दिनाच्या दिवशी आपण, मग त्या इतर भाषांच्या बाबतीत 14 सप्टेंबरला आपण हिंदीच्या बाबतीत जसं बोलतो, अजून वेगळ्या समजा आपल्या एप्रिलमध्ये आपलं मला वाटतं कोकणीच्या बाबतीत आपण बोलतो. म्हणजे भाषा दिनाच्या दिवशी त्या विशिष्ट भाषेसाठी जो एक आपण दिवस दिलेला असतो त्या दिवशीच केवळ ती भाषा बोला असा याचा अर्थ बिलकुल नाही. पण त्या दिवसाच्या निमित्तानं आपण जर त्या आपल्या ज्या स्मृती असतील किंवा आपल्याला जी असं मरगळ आलेली असते ती जराशी झटकून टाकायला हा एक असा चांगला विषय किंवा असा चांगला योग असतो. म्हणून आव्हान असं आहे की मराठी भाषेचा आणि त्या पलीकडे जाऊन असं म्हणेन की प्रत्येकची जी मातृभाषा असेल त्या मातृभाषेत अभिव्यक्त व्हायला आपल्याला बऱ्याचदा संकोच वाटतो. त्याचं कारण असतं की आपल्याला दुसरी कमी लेखू शकतील. पण जोपर्यंत आपण स्वतःच्या भाषेचा अभिमान बाळगणार नाही, जोपर्यंत आपण आपली भाषा बोलणार नाही, आपल्या मुलांना दुसऱ्या माध्यमाच्या शाळेत पाठवणं बंद करणार नाही, तोपर्यंत आपल्या भाषेचा विकास किंवा आपल्या भाषेत उन्नती, प्रगती या गोष्टी केवळ बोलण्यासाठीच असतील. आता याला मी अपवाद आहे किंवा माझ्या मुलाला मी प्राथमिक मराठी शाळेतच घातलं होतं. त्यामुळे म्हणजे प्रत्येकानं समजा आता परत त्याचा रिझल्ट आणि त्या बाबतीतल्या पुढच्या गोष्टी मी सांगणार नाही. पण तात्पर्य असं की आपण बऱ्याचदा बोलतो आपली मराठी भाषा किंवा आपली मातृभाषा, मग ॲक्च्युअल जे आपलं बिहेवियर असतो म्हणजे कथनी आणि करणी तसं, त्यामुळे त्याच्यात फरक दिसता कामा नाही. तो सगळ्यांना अशी विनंती आहे, निदान मराठी दिनाच्या निमित्तानं आपण कसं असतं की जरा
मराठी आणि कोकणी या दोन्ही भाषा आपण गोव्यात कधी फरक करताना तुम्ही पाहिलं नसेल. त्यामुळे दोन्ही भाषा आपल्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. पण मराठीच्या बाबतीत मी असं आवाहन करेन सगळ्या मुलांना मराठी विषयाच्या, मराठी तासात कंपल्सरी मराठी बोलायचं आहे. आपल्या मराठी मित्रासोबत शक्यतो मराठीत संभाषण करण्याचा प्रयत्न असायला हवा. त्यातून आपलं कसं असतं की बऱ्याचदा सराव झाल्यामुळे कुठलीही भाषा कुठलीही गोष्ट जी असेल ती सरावानं परफेक्ट होत असते. त्याच्यात आपल्याला प्रभुत्व संपादन करता येत असतो. त्यामुळे वर्गात आणि आपल्या निश्चित त्या गटात शक्यतो मराठी बोलण्याचा सराव आपण ठेवला पाहिजे. त्यातून फायदा होईल. म्हणजे नाहीतर बऱ्याचदा आपण अशी एखादी भाषा सुरुवात कुठल्या भाषेतून करतो आणि शेवट कुठल्या भाषेतून होतो हे आपल्यालाच कळत नाही. त्यामुळे सराव झाला की आपली भाषा पक्की होते, आपली समज पक्की व्हायला मदत होते आणि आपण जर स्वतः जर त्या गोष्टी अंगीकारल्या तर आपण इतरांना सांगू शकतो. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं, मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं मी तुम्हा सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की आपली संस्कृती जी आहे, आपली भाषा आहे, आपली परंपरा आहे ती आपल्या मातृभाषेतूनच आपण जास्त तिचं संवर्धन करू शकतो, जोपासू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त मराठी भाषेत बोला, मराठी भाषेत विचार करा, मातृभाषेत लिहा, वाचा आणि इतरांना शिकवा. आपल्या या कॉलेजच्या म्हणजे फॉर्मल वोट ऑफ थँक वगैरे तुम्ही करालच, पण तरीही या कार्यक्रमासाठी आपल्याला परवानगी दिली. त्यामुळे मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ज्योतिर्मय मेत्री यांना माझ्या परीनं त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. तसेच कार्यक्रमाला येताना आपल्या आवर्जून उपस्थित झालेले आपले सुनील कुमार सर आहेत, संजय गोवेकर सर आहेत, गौतम सर आहेत, आपली क्रिस्टीन मॅडम आहेत आणि आपल्याकडे आताच आपले प्राचार्य पण येत आहेत डॉक्टर ज्योतिर्मय मेत्री आणि गणेश सर. या सर्वांचं स्वागत करतो. प्राचार्यांना धन्यवाद म्हणतो आणि माझे 2 शब्द इथं थांबवतो. जय हिंद, जय गोवंतर, जय महाराष्ट्र. धन्यवाद समीर सर. सुंदर असा त्यांनी मनोगत आणि आजच्या कार्यक्रमाचं जे प्रास्ताविक आहे ते इथे केलेलं आहे. आणि मनोगत म्हणजे काय तर मराठी भाषेत मनोगत म्हणजे मनाचं स्वगत. आणि मला वाटतं या शब्दाप्रमाणेच गोड आणि रसाळ वाणी आमच्या समीर सरांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि त्यांचं मनोगत इथे मांडलेलं आहे. त्याबद्दल मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की टाळ्यांनी पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करावं. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे हे खरंच आहे की भाषेचं जे संवर्धन आहे ते बोलण्यातून, लिहिण्यातून, ऐकण्यातून हे कळत नकळतपणे त्या ठिकाणी होत असतं. आपल्या गोमंतकात मराठी भाषेची फार प्रदीर्घ आणि संस्कृती संपन्न वारसा देणारी अशी ही भाषा आपल्याला लाभलेली आहे. त्यामुळे आपण भाग्यवान आहोत की आम्हाला मराठी लिहिता, वाचता आणि बोलता येतं. मी जास्त वेळ आपला घेत नाही तर आमच्या GVM डॉक्टर दादा वैद्य कॉलेज शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य आपल्या इथे उपस्थित आहे. मी आमच्या प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमात त्यांचे मनोगत व्यक्त करावे. मराठी सर. So some of you are saying to speak in Marathi. I can speak in Malayalam because I don't think that any language is inferior. All languages are equally important. So esteemed chief guest, Nausha Parabaroli, ex-student of the college, and in charge, Mr. Samir Naik and Sanjay Govekar sir, and all the other here staff members. IQAC coordinator Sunil sir is here, and Dr. Gautam Gavde and Christine, and our academic in charge Ganesh sir, and all the other faculty members who are present, and my dear students. It's a great privilege for us to celebrate Marathi Day every year, and it is to honor the rich heritage and legacy of Marathi language. I think we have been celebrating this on February 27th every year, and this year because of various other programs on that day, and even our Samir sir and Sanjay sir, they have gone to
gone for a very important program. They have been invited as experts at a teaching university in Gujarat, and they had to rush there, and there was some special program there. So see, our people, I mean our teachers, sometimes you may think that okay, oh, they are teaching here, but they are national, international figures. Sometimes they have been invited, because I think 2 of them have been invited from Goa for some special assignment to this university. I really congratulate you, sir, for that. And all my dear Marathi students, especially the organizers, you have done a wonderful thing. And this afternoon, sitting here in this room is not very, pleasant. But still, I am sure that the programs that we are going to have here, we will all enjoy. And this particular day, as I said, we have to observe, because it gives a lot of awareness about the importance of this language. And we are, of course, celebrating the cultural and linguistic heritage that we have through various literary figures. And of course, 27th February, it is the birth anniversary of the renowned Marathi poet Kusuma Garg, and that day is being celebrated as Marathi Bhasha Gaurav Din. And today we couldn't celebrate it that day, today we have come here together to celebrate this particular day. And this day we remember the great contributions given by great figures, literary figures and poets of Marathi literature. See, who makes a language rich? Actually, the people who do a lot of hard work. See, there are many people, they have spent a lot of time for writing the grammar, for writing the various, part of the language. That is how Marathi language has become very rich. So we also have a great responsibility towards the language. We have to contribute. It's not only that we have to just be complacent and think about only the contributions made by great literary figures, but on this day we should also make it a point, and we should also come forward to contribute to this language. And I wish all the best, and special thanks to the organizers, and special appreciation for the Marathi Incha, and a special welcome to our dear Nosopher, our ex-student and chief guest. Thank you, Deborah. धन्यवाद सर. आमच्या कॉलेजच्या प्राचार्यांचा कायमच असे जे आपले कार्यक्रम आहे ते साजरे करण्यासाठी त्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला कायम लागतो. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे त्यांनी योग्य रीतीने सांगितलं आहे की फक्त ज्यांनी ही भाषा जगवली किंवा भाषा जगण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांची माहिती फक्त वाचून भाषेचं संवर्धन होणार नाही आहे, तर आपणही त्यासाठी काय करू शकतो हा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. आता स्तुती जुमानाने आमच्या आजच्या जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचं स्वागत झालेलंच आहे. तर मी आता आमच्या मराठी विभागाच्या विद्यार्थिनींना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आजचे आमचे प्रमुख पाहुणे श्री नवसो परब सर यांचे स्वागत करावे. मी विनंती करतो आमच्या विद्यार्थिनींना की त्यांनी GVM डॉक्टर दादा वैद्य कॉलेज चे प्राचार्य श्री जोजन मॅथ्यूज सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित श्री संजय गोवेकर सर यांचाही पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. त्याचप्रमाणे मी आमचे जोग्राफीचे श्री सुनील कुमार सर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. IQAC सेल कोऑर्डिनेटरचे ते या ठिकाणी इच्छा आहे.
मी विनंती करतो की त्यांचेही श्री सुनील कुमार सर IQAC कोऑर्डिनेटर यांचेही पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावे. टाळ्यांच्या गजरात सरांचं आपण सर्वांनी या ठिकाणी स्वागत करूया. कार्यक्रम पुढे नेत असताना मी आता संपदाला विनंती करतो की तिने आजच्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून द्यावी. नमस्कार. आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक नवसो विश्राम परब हे हर्मल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या गणपत पार्सेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय हर्मल पेडणे येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी गोवा विद्यापीठातून मराठीत पदव्युत्तर शिक्षण व डॉक्टर दादा वैद्य शिक्षण महाविद्यालय फोंडा येथून BEd पूर्ण केले आहे. पत्रकारितेचा 1 वर्षाचा डिप्लोमा घेतल्यानंतर त्यांनी गोवन वार्ता लाईव्ह वाहिनीवर उपसंपादक व वृत्तनिवेदक म्हणून तसेच गोवा दूरदर्शन केंद्र पणजी येथे कार्य केले. 2024 साली नेट परीक्षा उत्तीर्ण करून सध्या ते गोवा विद्यापीठात छत्रपती संभाजी महाराजांच्या कादंबऱ्यांवर PhD करत आहेत. संशोधनाच्या क्षेत्रात त्यांचे 7 संशोधन पेपर प्रसिद्ध झाले असून त्यापैकी 3 UGC केअर लिस्टेड जर्नल्स मध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांनी मराठी साहित्य, इतिहास व संत साहित्यावर संशोधनात्मक लेखन केले आहे. क्रीडा क्षेत्रातही त्यांचे योगदान महत्त्वाचे असून ते राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू आहेत. त्यांनी 14 वेळा गोवा संघाचे प्रतिनिधित्व केले असून 3 वेळा संघाचे कर्णधार पद भूषवले आहे. तसेच त्यांनी 2014 मध्ये वेट लिफ्टिंग व 2015 मध्ये पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक मिळवले आहे. नाट्यप्रेमी म्हणूनही त्यांची ओळख असून त्यांनी कला अकादमीच्या अ, ब व ऐतिहासिक नाट्य स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. तसेच मराठीतील ऐतिहासिक, पौराणिक आणि सामाजिक नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. शिक्षण, पत्रकारिता, संशोधन, क्रीडा आणि नाट्य या सर्व क्षेत्रामध्ये त्यांचे बहुमोल योगदान असून त्यांच्या मार्गदर्शनाने आपल्याला नवी दृष्टी मिळेल. सर, मी आमचा मराठी विभाग डॉक्टर दादा वैद्य शिक्षण महाविद्यालय यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. धन्यवाद संपदा. मनोगत सुंदर असं त्यांनी व्यक्त केलेलं आहे, त्याबद्दल तिचे मनपूर्वक आभार. तसेच आजच्या या कार्यक्रमाचे सर्व म्हणजेच आमचे श्री समीर नाईक सर यांचंही पुष्प देऊन स्वागत करावं असे मी आमच्या विद्यार्थ्यांना विनंती करतो. समीर सरांचं स्वागत करा, कारण हा जो काही इथे कार्यक्रम दिसतोय त्याच्यावरचे जे शिल्पकार आहेत ते आपले समीर नाईक सर आहेत. त्याचप्रमाणे मी आमच्या विद्यार्थिनींना विनंती करतो की त्यांनी आमच्या इतिहासाचे प्राध्यापक श्री गणेश नाईक सर यांना पुष्प देऊन त्यांचे या कार्यक्रमात स्वागत करावे. आमच्या महाविद्यालयाचे गणिताचे प्राध्यापक श्री विनायक मोरे सर यांचंही पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करावं. तसेच इंग्रजीच्या प्राध्यापक क्रिस्टीन मॅम यांचंही या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. पुष्पाने सर्वांचा या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. तर मी आमच्या मराठीचा जो विभाग आहे त्याने एका सुंदर अशा मासिकाचं जे आहे ते तयार या ठिकाणी आमच्या विद्यार्थी मित्रांनी सगळ्यांनी केलेलं आहे. मी आजचे प्रमुख पाहुणे तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या मासिकाचे या ठिकाणी अनावरण करावे.
सुंदर अशा या मासिकात विविध विद्यार्थी विद्यार्थ्यांनी त्यांचे लेख कविता त्यांचे मनोगत या मासिकामध्ये त्यांनी मांडलेले आहे. या सुंदर अशा मासिकाचे अनावरण या ठिकाणी होत आहे. मी आमचे प्रमुख पाहुणे श्री नवसोकर सर यांना विनंती करतो की त्यांनी या मासिकाचे अनावरण करावे. अक्षर मंच अशा या मासिकाचे नाव सुंदरपणे या ठिकाणी दिलेले आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी संपूर्ण जी आमची टीम आहे ही मासिक तयार करणारी ती सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. हे जे क्षण असतात ते आपण टिपून ठेवायचे असतात. मनामध्ये हे क्षण टिपलेले आहेतच, तर छायाचित्राच्या माध्यमातून या ठिकाणी आपण हे क्षण छायाचित्राच्या माध्यमातून टिपून घ्या. या सुंदर अशा अक्षरमंच या मासिकाचे अनावरण इथे झालेले आहे. तर मी आमचे जे प्रमुख पाहुणे आहेत श्री अक्षरमंच हाती घेताच सरांना काहीतरी सृजन कल्पना बहुतेक सुचलेली आहे आणि या ठिकाणी मी श्री समीर नाईक सरांना विनंती करतो की त्यांनी अक्षरमंचाच्या माध्यमातून त्यांचे मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. पार्ट 2 ऑफ द स्पीच. मी मगाशी म्हटलं होतं पहा की हा जो कार्यक्रम आहे त्याचं स्वरूप आपल्याला छोटं वाटतं, छोटेखानी वाटतं, परंतु त्यातला हा म्हणजे महत्त्वाचा भाग आहे. मराठी भाषा गौरव दिवस हा जरी वेगळा कार्यक्रम आहेच, त्यातल्या त्यात महत्त्वाचा कार्यक्रम आहेच, पण त्याच्या बरोबरीनं किंवा त्याच्या जोडीनं आपण हे जे मुलांनी जे हे काम केलेलं आहे त्यामुळे त्यासाठी आपल्याला एकदमच खूपच जास्त वजनदार किंवा जरा अजून पेलायला त्रास होणार असं काहीच म्हणजे शिवधनुष्यासारखा प्रकार या मासिकामुळे, म्हणजे हा जो आपला अंक आहे गेल्या 8 वर्षापासून सलग आपण हा वार्षिक अंक मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं काढतो आहोत. त्याच्यात अजूनपर्यंत तुमच्या सहकार्यामुळे मुलांच्या पुढाकारामुळे त्याच्यात अजून खंड पडलेला नाही आणि यावर्षीच्या या मॅगझिनचं जरा जास्तच महत्त्व आहे, खास महत्त्व आहे, कारण मी मागेच उल्लेख केलेला आहे. मागच्या एकदम 8-10 दिवसांच्या वेळी क्रुशियल टाईममध्ये म्हणजे खरं म्हणजे माझी सुद्धा गरज असायची आणि इतक्या वर्षात मी जरा अजूनही टच आणि प्लॉट वेळोवेळी मार्गदर्शन करायचो. पण यावर्षी तुम्हाला मागे सांगितलं की मी आणि संजय सर गोव्यात परत सुखरूप पोचलो, हे खरं म्हणजे लक आहे. त्यामुळे या मॅगझिनसाठी जे काही मी आता हे सुंदर असं मॅगझिन पाहता, हा जो अंक पाहता, त्याचं पूर्णतः क्रेडिट तुम्हा मुलांना आहे. आणि जर असं नावं दोन नावं लक्षात येतात तशीच घेऊन टाकतो आणि